फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत, कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे। फेब्रुवारी महिन्याचं नियोजनसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेला सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत। आपण पाहिलेलं असेल, स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे, ती म्हणजे तुमच्या फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दल। फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार त्याच्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत तुम्हाला 10,500 रुपये जमा झालेले असतील, परंतु आता तुम्ही या ठिकाणी 8व्या हप्त्याची वाट पाहत आहे। तुमचे सर्व पैसे खर्च झाले का आत्तापर्यंतचे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुम्ही वाट पाहताय का 8व्या हप्त्याची तेही सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। तर बघा, तुम्हाला आता 7वा हप्ता जो आहे या ठिकाणी सरकारमार्फत जमा करण्यात आलेला आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा। त्याच्यानंतर आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील लवकरच भेटेल, कारण की हा महिना जो आहे 28 दिवसांचाच आहे आणि स्वतः आपण पाहिलेला असेल व्हिडिओच्या सुरुवातीला महिला व बालविकास मंत्र्यांनी जानेवारीमध्येच ही पत्रकार परिषद घेतली होती, त्यामध्येच त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही जानेवारीच्या हप्त्यासोबत फेब्रुवारीच्या हप्त्याची देखील तयारी करतोय, जेणेकरून तो हप्ता लवकरात लवकर भेटेल। तर बघा, अखंडपणे ही योजना चालू राहणार आहे, तुम्हाला प्रत्येक महिन्याचे पैसे भेटत राहणार आहेत। ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना कुठेही अडचण येणार नाही, ठीक आहे। तर याच्यामध्ये काय म्हटले आपण डिटेलमध्ये आता बघूयात। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवात जी आहे जून पासून करण्यात आली, त्यानंतर फॉर्म भरलेल्या महिलांना जुलैपासून लाभ देण्यात आला। ज्या महिलांनी उशिरा अर्ज केला होता त्यांना सुद्धा या योजनेचे नियमित पैसे आलेले होते, त्यामुळे आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 7 हप्ते टोटल जमा करण्यात आलेले आहेत। तर त्यानुसार महिलांच्या खात्यामध्ये 10,500 रुपये जमा झालेत। हे पैसे साधारणतः 2.41 कोटी महिलांच्या खात्यामध्ये जानेवारीमध्ये या ठिकाणी जमा झालेत 7व्या हप्त्याचे। असे आतापर्यंत जे लाडक्या बहिणी आहेत 2.41 असेल किंवा 2.40 कोटी लाडक्या बहिणींना लाभ भेटलेला आहे। तर बघा, आता ही जी योजना आहे त्यासाठी मागच्या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये 3,690 कोटी रुपयांची तरतूद जो पुढील लाभ आहेत इन्स्टॉलमेंट आहेत ते देण्यासाठी विभागाकडे देण्यात आलेली होती अर्थ विभागाकडनं। तर त्याच्यामध्ये जानेवारी महिन्याचा 3,690 कोटी रुपयांमधून लाभ वितरित करण्यात आलेला होता। त्याच्यानंतर आता मग त्यामध्येच त्यांनी सांगितलं होतं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी की या महिन्याचा लाभ त्यातून वितरित होणार आहे, म्हणजे जानेवारीचा, त्यासोबत फेब्रुवारी महिन्याची तयारी सुद्धा आम्ही त्यामध्ये करत आहोत। तर बघा, ऑलरेडी त्याची तयारी चालू झालेली आहे, त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा लाभ तुम्हाला कधीही या ठिकाणी भेटू शकतो। मग ॲक्च्युअल डेट काय असू शकते, कधीपासून या ठिकाणी पैसे भेटू शकतात त्याची माहिती पुढे आपण बघणार आहोत। तर मार्च महिन्यामध्ये देखील नवीन अर्थसंकल्प आम्ही सादर करणार आहोत असं त्यांनी सांगितलं होतं। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर देखील दर महिन्यात कुठेही खंड न पडता कामा नये या पद्धतीने आम्ही या योजनेबाबत उपाययोजना करत आहोत असंही स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं होतं। तर ही ऑलरेडी त्यांनी मागच्या जानेवारी महिन्याच्या पत्रकार परिषदेमध्येच तुम्हाला माहिती दिलेली होती फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबद्दलची। त्याच्यानंतर बघा, आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला लवकरच भेटेल। कधीपर्यंत भेटेल तर 20 फेब्रुवारी नंतर 20 फेब्रुवारीपासून ते 28 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला कधीही या फेब्रुवारी महिन्याचे लाभ जो आहे या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल। जसं की जानेवारी महिन्यामध्ये बघितलं आपण तर 23-24 पासून ते 26 जानेवारीपर्यंत टप्प्याटप्प्याने पैसे जे आहेत तुमच्या खात्यामध्ये वाटप करण्यात आले होते। तसं डिसेंबरचं देखील महिन्याच्या शेवटी 31 डिसेंबरपर्यंत पैसे येत होते। असं प्रत्येक महिन्याला जर आपण बघितलं तर महिन्याच्या शेवटीच खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होताना तुम्हाला दिसतात। तर लाडकी बहीण योजनेचं आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील येणार आहे, मार्चचा देखील तुमचे पैसे जमा होतील, परंतु सध्या 1,500 रुपयांनी पैसे जमा होत आहेत। मग 2100 रुपयाचा निर्णय जो आहे तो कधी घेतला जाणार आहे तर अर्थसंकल्पानंतर, म्हणजे सध्याची 1,500 रुपयाची तुमची तरतूद आहे ती वाढवली जाणार आहे 600 रुपयांनी आणि ते पैसे जे असणार आहेत तुम्हाला नंतर जे भेटतील ते डायरेक्टली 2100 रुपयांनी भेटणार आहेत। तर याच्यामध्ये म्हटलंय बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवून असं आव्हान जे आहे महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीच्या अगोदर प्रचार सभेदरम्यान केलेलं होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही 1,500वरनं 2100 रुपये या ठिकाणी करत आहोत। तर महायुतीच्या नेत्यांनी त्यांचं सरकार आल्यास महिलांच्या खात्यात दरमहा 2100 रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं। त्यानुसार लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न विरोधकांकडून करण्यात येत आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पानंतर त्याबाबत निर्णय होईल असं सांगितलं होतं। त्यानुसार अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महिलांना 2100 रुपये मिळतील अशी शक्यता आहे। म्हणजेच या ठिकाणी बघा, अर्थसंकल्प कधी सादर होणार आहे तर मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर होणार आहे। मार्च महिन्यामध्ये 3 मार्च पासून या ठिकाणी अधिवेशन देखील चालू होऊ शकतं।
तर त्या अधिवेशनामध्ये तुमचे जे 1500 रुपयाचं बेनिफिट आहे त्याच्यामध्ये जी तरतूद आहे ती बदलून त्या ठिकाणी 21 रुपये केली जाणार आहे. म्हणजेच मार्च महिन्याचे देखील मग तुम्हाला पैसे जे आहेत 1500 रुपयांनी भेटू शकतात. मग एप्रिल 2025 पासून तुम्हाला या ठिकाणी 2100 रुपयांनी लाभ भेटण्यास सुरुवात होऊ शकते. ठीक आहे, तर 2100 रुपयासाठी तुम्हाला फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना हे 2 महिने अजून वाट पाहावी लागणार आहेत. आता ही योजना बघा बंद होणार नाही, कायमस्वरूपी चालू राहणार आहे. जर तुमचा 2100 रुपयांनी आता लाभ झाला तर तुम्हाला मोठा आर्थिक या ठिकाणी मदत तुम्हाला होऊ शकते, कारण की डायरेक्टली 600 रुपयांनी वाढ होते 1500वरनं. तर 5 वर्ष पुढील अखंड ही योजना चालू राहू शकते, कारण की ज्या सरकारने ही योजना आणलेली आहे ते सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलेलं आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी ही जी योजना आहे त्याचा सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकामध्ये देखील लाभ झालेला आहे लाडक्या बहिणींमुळं. त्याच्यामुळे ही योजना तुमची बंद होणार नाही. परंतु याच्यामध्ये आपण जर बघितलं सध्याच्या न्यूज येत आहेत, जसं की बघा लाडकी बहिणीचे बनावट अर्ज करणाऱ्यावर गुन्हा दाखल. तर याच्या संदर्भात ऑलरेडी जी आहे या ठिकाणी त्यांनी ट्विट करून देखील माहिती दिलेली होती की आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्येच याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. अशा ज्या महिला आहेत बनावट कागदपत्राद्वारे अपात्र बहिणी आहेत त्यांचे लाभ ऑलरेडी बंद केलेत असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु सध्या जी या ठिकाणी मोठी अपडेट येत आहेत ती म्हणजे या ठिकाणी छाननी होणार का, जसं की 4 चाकी वाहन असेल किंवा इतर जे पण पहिल्या नियम अटी होत्या त्यानुसार सरसकट छाननी होणार का, तर सरसकट या ठिकाणी छाननी जी आहे ती केली जाणार नाही. बघा लक्षात घ्या, जसं की आता स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं होतं की जसं आम्हाला RTOकडनं जी यादी येईल ज्यांच्याकडे या ठिकाणी 4 चाकी वाहन वगैरे आहे त्यानुसार आम्ही छाननी करणार आहोत, सरसकट छाननी होणार नाही. तर त्या पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी याची स्क्रुटनी देखील केली जाऊ शकते आणि ही स्क्रुटनी प्रत्येक योजनेमध्ये प्रत्येक वर्षाला केलीच जाते. आता ह्या योजनेला बघितलं आपण तर अजून 1 वर्ष पूर्ण झालेलं नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या योजनेची देखील स्क्रुटनी होऊ शकते. परंतु सध्या ज्या न्यूज येत आहेत जसं की लाभार्थ्यांचा फुगवटा कमी होणार, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी न्यूजला आपण पाहिलेलं असेल, परंतु अद्यापर्यंत कुठलीही स्क्रुटनी जी आहे प्रत्येक घरी जाऊन या ठिकाणी सुरू झालेली नाही, ती या ठिकाणी हळूहळू सुरू होऊ शकते. याच्यामध्ये सांगितले बघा राज्यात आज मितीपर्यंत सुमारे 2.5 कोटीहून अधिक लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत. त्यामध्ये निकषामध्ये न बसलेल्या महिलांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. म्हणजे बघा ज्यांनी निकषाच्या बाहेर जाऊन या ठिकाणी लाभ घेतलेला आहे अशाच महिलांची या ठिकाणी स्क्रुटनी होऊ शकते. सरसकट कुणाचीही स्क्रुटनी होणार नाही. तर त्याच्यामध्ये त्या महिलांची संख्या कमी करण्याचा महिला व बालकल्याण विभागाचा प्रयत्न असू शकतो आणि ही प्रत्येक योजनेमध्ये अशा पद्धतीने वर्षाला या ठिकाणी प्रत्येक वर्षाला त्या योजनेची लाभार्थ्यांची स्क्रुटनी केली जाते. तसंच या योजनेची देखील होऊ शकते. त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही जर या ठिकाणी पात्र आहात तर तुमचा लाभ बंद होणार नाही. किंवा या ठिकाणी बघा बऱ्याच ठिकाणी न्यूज अशा येत आहेत की महिलांकडून आता पैसे परत घेतले जाणार, तर त्याबद्दल या ठिकाणी पैसे कुणाचेही परत घेतले जाणार नाहीत अशी माहिती ऑलरेडी महिला व बालविकास विभागाचे सचिव असतील, महिला व बालविकास विभागाचे मंत्री असतील यांनी दिलेली आहे की याच्यामध्ये जर ते अपात्र आढळले तर त्यांचा लाभ फक्त बंद होईल. तिथे त्या ठिकाणी कुठलीही कार्यवाही किंवा या ठिकाणी पैसे घेण्याची प्रक्रिया केली जाणार नाही. आणि ज्यांना स्वतःहून या ठिकाणी लाभ सोडायचा आहे त्यांना ऑनलाईन देखील आता ऑप्शन आलेलं आहे बघा वेबसाईटवरती, लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती, तिथं जाऊन देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. तर पहा ही जी स्क्रुटनी आहे अशी प्रत्येक वर्षाला केलीच जाते. तर तुम्हाला आता फेब्रुवारीचा हप्ता लवकरच भेटणार आहे जो की 20 डिसेंबर नंतर कधीही येऊ शकतो. आता याच्यामध्ये 4 चाकी वाहनाबद्दलची असेल किंवा इतर ज्या अटी असतील ती ऑलरेडी ज्या पद्धतीने आहे, जो GR आला होता योजना चालू व्हायच्या अगोदर किंवा ज्या अटी शर्ती पहिल्याच होत्या फॉर्म भरताना त्याच आहेत, त्यामध्ये सरकारने कुठेही बदल केलेला नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. ज्या पण अटी आणि शर्तीनुसार तुम्ही फॉर्म भरलाय पहिला त्याच अटी कायम ठेवल्या गेलेल्या आहेत, त्याच्यावरती नवीन कुठलाही निर्णय अजून घेण्यात आलेला नाही. ठीक आहे, तर ही संपूर्ण अपडेट तुम्हाला आजच्या तारखेची दिलेली आहे. खास करून याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दल तो लवकरच तुम्हाला या ठिकाणी भेटू शकतो कधीही. स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ऑलरेडी जानेवारीमध्येच ही पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं होतं की फेब्रुवारी महिन्याची देखील आम्ही पुढची देखील तयारी करत आहोत. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. याबद्दल जसं नवीन अपडेट येईल तसं वेळोवेळी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.